श्रावण महिन्यामध्ये हमखास बनवली जाणारी पारंपरिक आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर. तर यासाठी इथे 1 वाटी गहू घेतला आहे. हा गहू पाण्यामधून काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता दुसऱ्यांदा एका भांड्यामध्ये हा गहू चांगला 4-5 तास पाणी घालून भिजत घालायचा आहे. प्रत्येक सणासुदीला गोडाधोडाचा नैवेद्य म्हणून केली जाणारी ही खीर आवर्जून या महिन्यात केलीच जाते. तर 5 तासानंतर बघू शकता आपला गहू चांगला भिजलेला आहे. आता हा पूर्णपणे निथळून घेऊन शिजवताना तुम्ही इथे अख्खा गहू वापरला तरीही चालते, पण मी इथं मिक्सरमधून याची थोडीशी जाडसर भरड काढून घेते, की जेणेकरून आपली खीर एकसारखी सगळीकडून व्यवस्थित होईल. तर मी अशा पद्धतीने सगळा गहू असा मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला आहे. अगदी एका गव्हाचे 2 तुकडे करून घेतलेत, इथपर्यंतच वाटून घ्यायचं आहे. चला तर लगेचच आता एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये चांगले 2-3 चमचे साजूक तूप घातलं आहे. आता जी गव्हाची भरड केली होती, ती संपूर्ण गव्हाची भरड याच्यामध्ये घालून तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये तुम्ही इथे लागलीच ड्रायफ्रुट्स घालू शकता, खोबऱ्याचे काप घालू शकता, की जेणेकरून हे गहू शिजताना सुद्धा ते सुद्धा छान शिजले जातील आणि हे शिजल्यानंतर याची टेस्ट सुद्धा खूप चांगली लागते. आता पूर्णपणे हे तुपामध्ये सगळं भाजून झालेलं आहे. आता गव्हाच्या अंदाजाप्रमाणे गहू पूर्णपणे भिजेल इतपत आपल्याला या कुकरमध्ये चांगलं पाणी घालायचं आहे आणि एकसारखं सतत ढवळून आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या 5 शिट्ट्या आणून द्यायच्या आहेत. या 5 शिट्ट्यांमध्ये ही गव्हाची खीर एकदम मऊसूद शिजून येते. झाकण उघडल्यानंतर बघू शकताय, हाताने सुद्धा चेक करायची गरज नाही. आपल्याला डोळ्याने पाहता क्षणी कळेल की आपली खीर मस्त अशी शिजलेली आहे. यातले ड्रायफ्रुट्स आणि खोबरं हे सुद्धा चांगलं मऊसूद झालेलं आहे. आता हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि त्या भांड्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. इथं तुम्ही तुमच्या गोडाच्या अंदाजानुसार इथे तुम्ही गूळ वापरा. मी ते पूर्णपणे 1 वाटी इथं गूळ वापरला आहे आणि गूळ आणि खीर परत एकत्र मिक्स करून घेतला आहे. आता इथं खिरीची अस्सल चव आणणारी इथं मी 2 मोठ्या वाट्या इथं दूध घातलेलं आहे. आता या दुधामुळे आणि तूप, दूध याच्यामुळे खूप छान असं खिरीला टेक्स्चर आणि स्वाद सुद्धा येतो. याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स सुद्धा घातलेले आहेत आणि याच्यावरून परत एकदा आपण ड्रायफ्रुट्सचा तडका सुद्धा देणार आहे. आणि मस्त अशी ही उपवासासाठी गोडाचा नैवेद्य म्हणून केली जाणारी पारंपरिक पद्धतीची गव्हाची खिरीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मस्त अशा चवीची ही मस्त पारंपरिक आपली ही खीर तयार झाली आहे. या खीरीचा आस्वाद घ्या आणि या चॅनलवरच्या नवीन रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत नवीन रेसिपीसह आपण लगेचच भेटू. तोपर्यंत खिरीचा आस्वाद घ्या आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.